हाय हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. आज आपण 10वी मॅथ्स पार्ट 1 मधला एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर शिकणार आहोत. तो म्हणजे एक सामायिक समीकरणे म्हणजेच लिनियर इक्वेशन. आता तुम्हाला वाटेल हे एवढं इम्पॉर्टंट का आहे. एक छोटा प्रश्न. समजा एक पेन्सिल प्लस एक पेन म्हणजेच ते टोटल मिळतात तुम्हाला 40 रुपयाला आणि एक पेन्सिल आणि एक पेन तुम्हाला मिळतात 25 रुपयांना. तर एका पेन्सिलची किंमत किती आणि एका पेनची किंमत किती हे जर तुम्हाला काढायचं असेल तर ते कसं काढणार. याचं उत्तर मिळवण्यासाठी आज आपण शिकणार आहोत सिम्युल्टेनियस इक्वेशन. पण घाबरायचं नाही. हा चॅप्टर मी तुम्हाला इतका सोपा करून शिकवणार आहे की तुम्हाला सिम्युल्टेनियस लिनियर इक्वेशन कधीच अवघड वाटणार नाही आणि काही सुपर इझी मॅथ्स ट्रिक पण सांगणार आहे ज्यामुळे एक्झाममध्ये मार्क्स पक्के. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, एक सामायिक समीकरण म्हणजे काय. तर जेव्हा आपण दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात. आपण इयत्ता 9वीमध्ये चलाचा लेप करून समीकरणे सोडवण्याचा पद्धतींचा अभ्यास केला आहे. त्याची थोडक्यात उजळणी पण केलेली आहे. चला आपण हे एक एक्झाम्पल म्हणून आपण सॉल्व करूयात. तर हे एक सामायिक समीकरण आहेत. तर चला बघूयात. ही दिलेली समीकरण आहेत. समीकरण नंबर 1 5x - 3y = 8 आणि दुसरं समीकरण आहे 3x + y = 2. तर आपण त्याच्यामधली पद्धत 1 वापरणार आहे, ती म्हणजे अमाजी पद्धत, एलिमिनेशन मेथड. तर त्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला. तर ती ट्रिक काय आहे. ज्याचा गुणांक विरुद्ध म्हणजेच अपोजिट आहे तो चल कट करणे सोपे जाते. तर इथे बघा, इथे y कट करणे सोपे आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला 3y आणि y, इथे मायनस आहे इथे प्लस आहे, आपण हे इझिली कट करू शकतो. मग काय करू शकतो बरं. इथं 3y आहे आणि इथे फक्त y आहे. मग आपलं इक्वेशन आहे फर्स्ट 5x - 3y = 8, 3x + y = 12. तर हे आहे. चला आता आपण इक्वेशन 2ला 3ने गुणूयात. ठीक आहे. 2ला इक्वेशन नंबर 2ला 3ने गुणलं तर काय येणार. इथे जर आपण 3 घेतलं तर 3 × 9 x + 3y 3y = 3 × 6 म्हणजेच हे आपलं इक्वेशन नंबर 3 झालं. 9x + 3y = 6. चला आता काय करूयात. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे घेऊयात, त्याची ॲडिशन करूयात. काय करूयात, इथे आपण ॲडिशन घेणार आहोत. ठीक आहे. 5x + 9x किती झाले 14x, -3y + 3y कॅन्सल झाले, 8 + 6 = 14 आले. इझी आहे. -3y आणि +3y कट झालेले आहेत आपले. तर आपलं इक्वेशन येणार, इथला 14 हा इकडे गेला तर इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जाऊन तो डिवाइड होणार. म्हणजेच x = 14 / 14 = 1. ठीक आहे. हे इथे 1 येणार. तर एक्सची किंमत आपण इक्वेशन 2मध्ये ठेवूयात. आपलं इक्वेशन 2 काय आहे 3x + 2y = 2. एक्सची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे जी आहे 1. तर ती आपण या एक्सच्या जागी पुट करणार. 3 × 1 एक्सची किंमत 1 + 2y = 2 आलं. म्हणजेच 3 × 1 3 + 2y = 2. म्हणजेच आता हा 3 आपण इकडे गेला तर इकडे मायनस होणार, म्हणून आहे तसे 2y = 2 - 3 y = -1. चला आपलं उत्तर आलेलं आहे फायनल. x = 1 y = -1. एकदम सोपं आहे. तर ही झाली आपली पद्धत नंबर 1. ठीक आहे. त्यालाच एलिमिनेशन मेथडही म्हणतात किंवा मराठीमध्ये अमाजी पद्धत म्हणतात. चला आपण बघूयात पद्धत नंबर 2. तर मित्रांनो, पद्धत नंबर 2 पण खूप सोपे आहे. त्याला प्रतिस्थापना पद्धत म्हणतात किंवा सबस्टिट्यूशन मेथड. आपलं एक इक्वेशन होतं फर्स्ट, हे होतं -5x - 3y = 8 आणि सेकंड इक्वेशन होतं
3x + y = 2. चला आता याच्यामध्ये ट्रिक काय वापरणार आहोत? आपण ट्रिक वापरणार आहोत ज्या समीकरणात चलाचा गुणांक 1 किंवा -1 आहे ते समीकरण घ्या. ठीक आहे. आता इक्वेशन 2 मध्ये y चा गुणांक हा 1 आहे. ठीक आहे. y चा गुणांक हा 1 आहे. म्हणून आपलं इक्वेशन काय आहे? 3x + y = 2. तर आपण हा गुणांक आहे तो करेक्ट करणार आहोत. म्हणजेच आपण फक्त y ची किंमत कन्सिडर करणार आहोत. मग y इथे असेल तर हे इक्वेशन आपण हे 3x आपण इकडे नेणार आहोत. मग इकडे गेल्यानंतर काय होणार? ते -3x. म्हणजेच y = 2 - 3x. ठीक आहे. y ला आपण इथं एकटं केलेलं आहे कारण आपल्याला y ची किंमत कळेल म्हणून. आता ही y ची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. आपलं इक्वेशन होतं 5x - 3y = 8. चला आपण y ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. 5x - 3y = 8 आपलं पहिलं इक्वेशन. मग त्याच्यामध्ये y ची किंमत आपण ही ठेवली 2 - 3x. 5x - 3 ब्रॅकेटमध्ये 2 - 3x y ची वरची किंमत = 8. आता हे सॉल्व करणार आहोत आपण. 5x आहे तसे घेतले. 5x - 3 × 2 6. इथे मायनस प्लस 3 × 3 9x. इथे 9x झाले = 8 आलं इझिली. आता आपण काय करणार आहोत? x ॲड करणार आहोत. 5x + 9x = 14x. -6 आहे तसा = 8. मग खाली काय येणार? इथे 14x हा -6 इकडे जाऊन आपण +6 करणार आहोत. 8 प्लस इकडचा 6 इकडे आल्यानंतर प्लस झाला. मग 14x = 14. म्हणजेच हा 14 इकडे मल्टिप्लाय आहे इकडे जाऊन डिवाइड होणार. x = 14 / 14. x = 1. आता सेम हीच x ची किंमत आपण y = 2 - 3x मध्ये ठेवणार आहोत. आपली जी वरती y ची जी किंमत आलेली आहे ही तर इथे आपण ठेवणार आहोत. ठीक आहे. x ची किंमत. चला तर मग आपलं इक्वेशन होणार y = 2 - 3 1. कारण आपली x ची किंमत आलेली आहे. इथे आपण x ची किंमत 1 ठेवलेली आहे. y = 2 - 3 × 1 3. म्हणजेच आपली y ची किंमत आलेली आहे -1. तर आपलं फायनल उत्तर आहे x = 1 y = -1 की जे सेम आपलं आपण फर्स्ट जी मेथड यूज केली होती त्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यासाठी काही ट्रिक आणि एकदम इझी लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स मी इथे प्रिपेअर केलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. लेट्स गो. तर या आहेत काही लक्षात ठेवण्यासारख्या ट्रिक. तर ह्या मी तुम्हाला दाखवते. पहिली आहे अपोजिट गुणांक दिसले. ठीक आहे. एलिमिनेशन वापरा. अपोजिट जर दिसत असेल तर एलिमिनेशन वापरा. 1 किंवा -1 दिसले तर सबस्टिट्यूशन वापरा की जे आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. स्टेप म्हणजे नंबर 3 आहे स्टेप लिहा की तुमच्या ज्या काही छोट्या स्टेप्स असतील तर त्या तुम्ही अगोदर लिहून काढा. जास्त घाई करू नका. घाई केल्यामुळे सुद्धा तुमचे एक्झाम्पल चुकू शकतात. आणि शेवटचं आहे उत्तर नेहमी दोन्ही पद्धतीने तपासा. कारण कधी आपलं काय होतं एका पद्धत वापरून आपलं उत्तर बरोबर येतही असेल कदाचित पण दुसऱ्या वेळी जर काढलं तर ते आपल्याला थोडंसं मिसमॅच झाल्यासारखं वाटतं. सो ट्राय 2 मेथड्स ऑलवेज. तर एक ट्रिक आहे MCAS ट्रिक माझ्याकडे. तर ही ट्रिक अशी आहे MCAS. M which is define multiply, C which is cancel, A add or subtract and S solve. तर ह्या छोट्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचे सिम्युल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकता. कधी कोणती ट्रिक वापरावी हेही मी तुम्हाला खूप एकदम छोट्या पॉईंट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सेम किंवा अपोजिट गुणांक असेल तर एलिमिनेशन वापरा की तुमच्याकडे सेम किंवा अपोजिट दोन्ही गुणांक जर हे असतील
तर त्याच्यासाठी एलिमिनेशन वापरा किंवा कोएफिशियंट किंवा म्हणजेच 1 किंवा -1 असेल तर सबस्टिट्यूशन वापरा. ह्या दोन्ही पद्धती कधी वापरायच्या ही एकदम सोपी आणि लक्षात ठेवण्यासारखी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि इथून पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धती वापरून कसे तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता हे घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.